नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमाळा या चॅनल मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज आहे आमच्या ज्योतीचा बर्थडे. तर माझ्या सुनबाईचा आज बर्थडे आहे. तर आज आहे 27 जानेवारी 2024 आणि सर्वांच्या वतीने मी ना ज्योतीला हॅपी बर्थडे करते. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. उदंड आयुष्य लाभो ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना. आयुष्यमान भव, सौभाग्यवती भव. तर सर्वांनी ना ज्योतीला शुभेच्छा दे बरं का, छान छान कमेंट मध्ये. तर आज आहे आमच्या ज्योतीचा बर्थडे आणि तुम्हाला सांगते तिचं 27 जानेवारी आणि श्यामचा 27 जून आणि त्यांची लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे 27 एप्रिल. तर असं हे सगळं आहे. जो दीदीने मला आवळी दिलेली आहे, मी आता मुळावळे करणार आहे. मुरावळा करणार आहे. हो हो, छान. पण आता हळूहळू शिकणार आहे जो दीदीकडून. दीदी, मी तुला एक सरप्राईज देणार आहे शाळेतून आल्यावर, पण मी तुला सांगणार नाही. बरं चालेल. मी बघा ना, मग मी वेट करीन ना. फक्त मधून विचारू नको. बरं चालेल. गेस पण करू नको. बरं. मग पाहतो की लाईट लावू का? तर आता संध्याकाळचे 6 वाजलेत आणि ऋग्वेद ऋषांची चाललेली आहे साफसफाईची तयारी. तर ऋग्वेद थोडंसं झाडून घेतोय, ऋषांक पण टेबल पुसतोय. तर मज्जा येते ना मुलांना. आज आईचा बड्डे आहे आणि बड्डे करायचा आहे, केक पण आणलाय. पण म्हटलं चला आता पोरं काय काय तयारी करतात बघूया. तर म्हणून थोडंसं शूट घेतलं आणि खूप छोटासा ब्लॉग तुमच्यासमोर मी आणणार आहे ज्योतीच्या बड्डेचा. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू ज्योती, हॅपी बर्थडे टू यू. ओके, हां चला रे पोरांनो, आले का? इकडून एक जण या. शर्ट बसत का? तर ज्योतीच्या मागच्या बड्डेला आहे ना आम्ही हॉटेलमध्ये गेलो होतो आणि श्यामने सगळ्यांना मस्त अशी पार्टी दिली होती बरं का. पण आता यंदाचा बड्डे आम्ही अशा पद्धतीने ना आमच्या फॅमिलीमध्येच केला आहे छोटासा. तर दरवेळीचा फंक्शन करायला जमत नाही. कधी कधी आपल्या फॅमिलीसोबत छान असं छोटंसं एन्जॉय करायला पण छान वाटतं आहे का नाही. तर आमची 5 जणांची फॅमिली खूप छान आहे आणि मस्त असं आम्ही एन्जॉय करत असतो. बनवलंय बुट्टू मावशी, कशाचं केक बनवलाय हा? बिस्किटांचा. अरे बापरे, पोरगी तर लई मोठी झाली. दीदीसाठी केक बनवला का? आईसाठी. आता बनवला का गेल्यावर? तर राजलक्ष्मी ना सकाळी थोडंसं सांगून गेली होती, ज्योती दीदी मी तुला आहे ना सरप्राईज देणार आहे, पण गेच करू नको मी काय सरप्राईज देईन ते. पण असं वाटलं नव्हतं राजलक्ष्मी लगेच केक बनवून आणीन. तर तिने आहे ना छोटासा बिस्किटचा केक आहे ना ज्योतीसाठी ना इन्स्टंट असं बनवून आणलेला आहे. मी बनवला. माझा गेस कस काय होता? बरोबर गेस केला होता. अंगुठी देणार होती. वा रे वा, छोट्या बहिणीनी मोठ्या बहिणीसाठी केक बनवून आणला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू ज्योती. मागच्या वेळेस बनवलेला केक जळाला होता. अरे वा, कस काय रे? दाजीने पण खाल्लाय. चॉकलेट खाल्लं का फक्त? अरे केक खाऊन बघ ना. हो बघा ना, तुम्ही केलंय तर तिच्या मानाने तिचं कौतुकच. मग तिने केलाय. छोटे असून सुद्धा तिला म्हणजे वाटलं बा चला बहिणीच्या बर्थडे तर केक तर करा. सांगून गेली होती सरप्राईज. काहीतरी सरप्राईज आहे. मला पण ठेवा की टेस्टला. वा वा छान आहे. वा वा. किती मार्क द्यायचे मावशीला? गावाच्या पिठाचं पण केक होतो. गावाच्या पिठात नाही बनतो. मग बिस्किटांचा. नाही. ओयो. हॅपी हॅपी.
बुट मावशीला आपले चला मी पण थोडंसं टेस्ट करून पाहते राजलक्ष्मीने कसा केक बनवला आहे तिच्या मोठ्या बहिणीसाठी. तर बहिणींचं खूप प्रेम असते एकमेकींवर नाही का, आणि आपण पण त्यामध्ये सामील व्हायचं. तर अशा पद्धतीने ना आमचा घरच्या घरीच छोटासा पण मोठा असा ज्योतीचा बड्डे झालेला आहे. तर तुम्हाला पण कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आमच्या ज्योतीचा बड्डे कसा झाला आणि राजलक्ष्मीचं मस्त असं प्रेम तुम्हाला कसं वाटलं तिच्या बहिणीविषयी. कारण जवळजवळ राहतात त्यामुळं त्यांचं एकमेकींवर खूप असं जीव आहे. तर चला, व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आज आहे ना राजलक्ष्मीने पोट भरलेलं आहे. केक बनवलाय ज्योतीच्या बड्डेला, मस्त असा ओरिओ बिस्किटचा. हॅपी हॅपीचा. माझ्या हाताने खायचं. अरे वा. तर चला तर मैत्रिणींनो, ज्योतीच्या बड्डेसाठी भरभरून अशा कमेंट करा आणि राजलक्ष्मीने बनवलेला केक कसा वाटला हेही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.